प्रकार तुरासी ज्ञानबोध नित्य पाजशी जवळीच ठेवी अनंतासी कर जोडणी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज. एक साखी आहे, गुरु आज्ञा प्रतिपालिये नियम वर्तिये संत हंस रहनी ठहराव करी मन मानंदी अंत. आपण नरदेह घेऊन या इथे आलो, याचा उद्देश काय हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मागे 2-3 कार्यक्रमामध्ये पंचदेह ध्यासाचं विवरणही झालं. आता आजचा विषय आहे हंसदेहाचं विवरण. तर संत म्हणतात की गुरु आज्ञा प्रतिपालिये. तुम्हाला माहीतच आहे, गुरुचे वचन प्रतिपालन हेची मुख्य परमार्थाचे आहे ना, माहीत आहे. पण परमार्थाचं लक्षण आपल्यामध्ये आहे की नाही हे आता आपण आपापल्या अंतरात्म्याला विचारावं लागेल, नाही का? आहे की नाही? तर गुरुच्या वचनाचं प्रतिपालन करणं हे मुख्य परमार्थाचं धर्म आहे. तर गुरुचं वचन कोणतं आहे? 220 साखी नंबर आहे ना. सद्गुरु वचन सुनो हो संतो मती लीजे शिरभार हव हजूर ठाड कहत है अबतई समर समार. सोपा अर्थ आहे, सगळ्यांना परिचित आहे. सद्गुरु वचन सुनो हो संतो. साहेब म्हणतात की सद्गुरूचं मुख्य वचन ऐका. कोणतं वचन आहे? मती लीजे शिरभार. आपल्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचं ओझं घेऊ नका. कारण परमार्थाचा विशेष असा आहे की डोक्यावरचं असलेलं ओझं खाली उतरवणे, आणि प्रपंचाचा अर्थ काय? खालचं ओझं डोक्यावर घेणे. खुली खेलो संसार में बांधी सके न कोय घाट जगाती क्या करे जो शूर शिर बोझ न होय. मोठमोठी घाटं चढून जात आहे ते पण डोक्यावर ओझं नसेल तर अशा प्रकारे संतांचं वचन आहे की मती लीजे शिरभार हऊ हजूर ठाड कहत है अब तई समर संभार. साहेब म्हणतात की डोक्यावर कोणत्याही प्रकारचं ओझं घेऊ नका. का घेऊ नका? हऊ हजूर ठाड कहत है. ठाड म्हणजे उभा, जागृत, सावधान, स्वपरहितांचं रक्षण करणारा जो जीव आहे तो जीव तुमच्या हृदयामध्ये स्थिर आहे, दृढ आहे. तुम्हाला सुख मिळावं की दुःख मिळावं, कल्याण व्हावं की अकल्याण व्हावं, स्थिर शांत राहावं की अशांत राहावं, याचं संचालन आणि निरीक्षण करणारा जो जीव आहे तो जीव बाहेर आहे का? नाही. हऊ हजूर ठाड कहत है, आपल्या हृदयामध्ये हजर आहे. अब तई समर संभार. आता तुमचं काम एवढं आहे
की समर म्हणजे युद्ध. तुमच्या शरीरामध्ये जे युद्ध आहे, नरदेही क्षेत्री जुंपले भांडण, वृत्ती अन ज्ञान दोघे वैरी. आपल्या शरीरामध्ये एक मनोवृत्ती आणि एक ज्ञान दोघाचं भांडण चालू आहे. मुळी जी राहिली वृत्ती ती झाली पाहिजे निवृत्ती, या कारणे विचार श्रोती बरे पहावा. आपल्या अंतःकरणामध्ये हा जीव अनादी काळापासून जी वृत्तीसोबत घेऊन जीवन जगत आहे, मुळी जी राहिली वृत्ती ती झाली पाहिजे निवृत्ती. जोपर्यंत मनुष्य जीव वृत्तीच्या अधीन आहे, मनाच्या अधीन आहे, तिथपर्यंत हा जीव कोणत्याही बाह्य साधनांनी स्थिर शांत होऊ शकणार नाही, दुःखातून निघणार नाही. हा संतांचा सिद्धांत आहे. कारण सुखदुःख देणारी, शांत अशांत, स्थिर अस्थिर जीवन बनवणारी वस्तू या जगामध्ये कुठेही बाहेर नाही. सिद्धांत समजून घेतला पाहिजे. दोनच सत्ता आहे, एक चेतन सत्ता, एक जड सत्ता. पाच तत्वांचे जेवढे काही शरीर आहे या सृष्टीतलावर, त्या पाच तत्वांच्या शरीराचं संचालन करणारा जो जीव आहे, जी एक वस्तू आहे सचेतन, ती शरीराचं संचालन करणारी जी सचेतन वस्तू आहे, ती फक्त वस्तू शरीराचं संचालन करत आहे. शरीराचं सगळ्या प्रकारचं संचालन निर्णय बुद्धी जवळ ठेवून या शरीराच्या माध्यमांनी सुखदुःखांचे जे मार्ग आहे त्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचं संचालन संकेत देणारी वस्तू तुमच्या शरीरात आहे, बाहेर नाही आहे. बाहेर पंचभौतिक सत्ता आहे. आता बाहेर पंचभौतिक सत्ता आहे आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास करणारी चेतन शक्ती प्रत्येकाच्या शरीरात आहे. हा सिद्धांत जर पटला तर बाहेर वस्तूच नाही तर साधना करता येईल का? बाहेर नाही. बाहेर वस्तू नाही तुमचं शरीर चालवणारी. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आत्मा शरीरी वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो आणि नाना सुखदुःखे भोगितो देहात्मयोगे. आत्मा हा शरीरात वर्तन करत असतो, आत्मा बाहेर नाही. आता मी बोलून राहिलो तुमच्याशी, बोलणारी जी शक्ती आहे, सचेतन वस्तू आहे, त्याला जीव, ब्रह्म, ईश्वर, खुदा, अल्ला, आत्मा काय नाव द्यायचं द्या. ती सचेतन वस्तू आपल्या शरीरात आहे. माझा आत्मा या माझ्या शरीरात आहे. माझा आत्मा तुमच्या शरीरात आहे का? नाही. तुमच्या कोणाच्या शरीरात माझा आत्मा नाही आहे. माझा आत्मा माझ्या शरीरात आहे आणि हा शरीरात असणारा आत्मा माझ्या शरीररूपी साधनांनी कर्म करत आहे. तुम्हाला हे पक्कच पटलं ना? बोलून कोण राहिलो? मी बोलून राहिलो. कशाने बोलून राहिलो? मुखाच्या माध्यमाने बोलून राहिलो. बोलण्याचं साधन आहे मुख आणि बोलणार आहे जीव, आत्मा. आता हा जीव किंवा आत्मा बोलून राहिला. बोलण्याचं साधन शरीरात असणारं जे इंद्रिय आहे मुख, त्या मुखाने हा शरीरात असणारा जीव बोलून राहिला. काय बोलून राहिला? या जीवाजवळ जे काही सिद्धांतिक समज आहे त्या समजीचं बोलणं बोलून राहिला. तर मी जे बोलत आहो ते मला दिलेल्या माझ्या सद्गुरुनाथांनी जे काही संकेत आहे कल्याणाचे, हिताचे, त्या कल्याणाच्या हिताच्या संकेतांचे सिद्धांतिक बोल मी बोलून राहिलो, कारण ते माझ्याजवळ आहे. माझ्या सद्गुरुनाथाचा संकेत आहे मजजवळ की सद्गुरु वचन सुनो हो संतो मती लीजे शिरभार.
सद्गुरूंचं वचन जे आहे ते सज्जन हो ऐका. तुम्ही कोणत्याही प्रकारचा आपल्या डोक्यावर भार घेऊ नका. का घेऊ नका? की मला सुख देणारा, दुःख देणारा, माझं जीवन शांत करणारा, अशांत करणारा, माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं की अकल्याण व्हावं याचे संकेत देणारा बाहेर कुठेही कोणतीही वस्तू नाही. मती लीजी शिरभार हऊ हजूर ठाड कहत हो. तुम्हाला जे कल्याण करायचं आहे, हित करायचं आहे, शांत राहायचं आहे की अशांत राहायचं आहे याचे संकेत देणारी जी वस्तू आहे ती आपल्या शरीरात आहे. हा पक्का मुद्दा सर्वांच्या लक्षात आहे की नाही? मग अपतई समर संभार. आता तुम्ही एक काम करा. कोणतं काम करा? समर संभार. वृत्ती आणि ज्ञान यांचं जे युद्ध आहे, तुमची समज आणि संतांची समज यांचं जे युद्ध आहे ते सांभाळा. एक काम करा. गुरु आज्ञा प्रतिपालिये. हे गुरुच्या आज्ञेचं प्रतिपालन करा. कारण प्राप्ती जीवी इच्छा नाही केवळ हंत छुडाव साखी पाठ आहे तुम्हाला. निज स्वरूप लखी दयायुत दिनजानी अपनाव. या नरद्यामध्ये येणारा जो जीव आहे त्या जीवाला बाहेरून काहीही प्राप्त करायचं नाही. बाहेरून प्राप्त करायची इच्छा जी आहे ती इच्छा आपण संपवली पाहिजे, नष्ट केली पाहिजे. बाहेरून प्राप्त करण्याची इच्छा ठेवू नका, सरळ सांगितलं. कारण बाहेर ती वस्तूच नाही. गुरु आज्ञा प्रतिपालिये. नियम बरतीये संत. जी वस्तू तुम्हाला पाहिजे ती वस्तू हृदयाभीतर चेतन, बाहर ढूंढन जाय. बाहर चेतन है नहीं, पत्थर पानी भुलाय. संतांचा सिद्धांत आहे की जो चेतन जीव आहे, जे तुम्हाला अशांत करणारं, शांत करणारं, स्थिर करणारं, अस्थिर करणारं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व करणारी वस्तू बाहेर नाही आहे. सगळ्यांनाच माहीत आहे. फक्त आपण दृढ केलं पाहिजे. बाहेर वस्तू आहे नाही, पत्थर पाणी भुला आहे. बाहेर वस्तू नाही तुम्हाला. सुख दुःख, शांती अशांती, कल्याण अकल्याण करणारी हे पक्क दृढ करा. यासाठी आपण मागं 2-3 बैठकीमध्ये पंचदेह ध्यासाचं विवरण केलं. थोडक्यात 2 मिनिटात पुन्हा तुम्हाला स्मरण करून देतो की मनुष्य कर्म का करतो. एक आहे देहसुख प्राप्तीसाठी. आपल्या शरीरात राहणाऱ्या जीवाला देहाच्या माध्यमाने दुःख प्राप्त होऊ नये. कष्ट, क्लेश, समस्या, नाना प्रकारच्या आपत्ती विपत्ती, नाना प्रकारचे त्रिताप याचा भोग या जीवाला भोगता येऊ नये म्हणून आपणाला देहसुख मिळालं पाहिजे, देहदुःख मिळू नये यासाठी नाना प्रकारचं कर्म अनेक जीव या देहामध्ये करत आहे, देहाच्या माध्यमाने. कारण शरीर नाही तर कर्म करता येत नाही. देहाची या संगे कर्म जीवा घडे करतेपणे पडे बंधनात. देहाच्या माध्यमाने हा जीव देहसुख प्राप्तीसाठी कर्म करत आहे. एक भाग. दुसरा भाग आहे देहसुख प्राप्त व्हावं म्हणून पुण्य पाहिजे. पापकर्माने देहसुख प्राप्त होत नाही हे सगळ्यांना माहीत आहे. देहसुख प्राप्त व्हावं म्हणून देवाची कृपा पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. मग देव प्राप्ती व्हावी, पुण्य प्राप्ती व्हावी, सुख प्राप्ती व्हावी, शांती प्राप्त व्हावी, समाधान प्राप्त व्हावं म्हणून काही जीव कर्म करत आहे. कोणते कर्म करता येते? व्रत वैकल्याधिक कर्म. व्रत वैकल्य, नाम जप तप, होम हवन, भजन पूजन, पाठ पूजा पाठ असे कर्म करत आहे. आणि नंतर
भगवंताचा साक्षात्कार व्हावं, साधुसंतांचं दर्शन व्हावं, देवाचं दर्शन व्हावं म्हणून ध्यानधारणाधिक साधना करत आहेत. काही लोक देवसुख प्राप्तीसाठी विषयी भोगाधिक कर्म करत आहे. काही लोक देवप्राप्तीसाठी, पुण्यप्राप्तीसाठी, स्वर्गप्राप्तीसाठी व्रतवैकल्याधिक कर्म करत आहेत. काही लोक दर्शन साक्षात्कार व्हावं, कुंडलिनी जागृत व्हावी, आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून ध्यानधारणाधिक कर्म करत आहेत. काही लोक ब्रह्मप्राप्तीसाठी ब्रह्मलीन व्हावं, तादात्म्य पावावं म्हणून ज्ञानाधिक कर्म करत आहेत. काही लोक कोणताही हेतू नसताना गाफिलयुक्त कर्म करत आहेत. इतके कर्म करत आहेत 5 प्रकारे. जागृत दशेमध्ये ज्यावेळी जीव राहतो म्हणजे त्याच्याजवळ असणारे कर्माध्यास, त्या कर्माध्यासावर जागृत राहण्यासाठी जे या देशमध्ये कर्म करतो जीव, लक्षात घ्या, आपणाजवळ जे काही कर्माचे अध्यास आहे त्या अध्यासाच्या पूर्तीसाठी जागृत राहून जे जीव कर्म करतात त्याचा उद्देश आहे देहसुख प्राप्ती. जे जीव, त्याचं नाव जागृत अवस्था, जागृत दशा. जे स्वप्निक दशामध्ये आहे म्हणजे स्वप्न रंगवणं, मी असं करील, मी तसं करील, खोटे स्वप्न आहे, खोटी भ्रांती या जीवाने घेतली. कारण क्षणभंगुर हे न जाय कळता, ग्रासगिळी सत्ता हाती नाही. वस्तुस्थिती समाजाकडे आपण अवलोकन केलं, आपल्या जीवनाकडे अवलोकन केलं तर असं लक्षात की येईल की एक क्षणही आपल्या हातात नाही. कोणत्या क्षणाला काय होईल काही सांगता येत नाही. कालच होता, आजच गेला, असे अनेक उदाहरणं आपण पाहत असतानासुद्धा हा जीव खोटी भ्रांती घेऊन स्वप्न रंगवतो. मी असं करीन, मी तसं करीन, पूजापाठ करीन, भगवंताचं दर्शन घेईल, भगवंताला शरण जाईल वगैरे वगैरे. ही स्वप्निक दशा घेऊन ज्यावेळेस जीव व्रतवैकल्याधिक साधना करतो, नाम जप तप भजन पाच पूजा ध्यान प्रार्थना आरती वगैरे ज्या साधना करतो त्या साधनाचा उद्देश आहे देव पुण्य स्वर्ग प्राप्त व्हावं म्हणून. ज्यावेळेस अबोध दशा राहते जीवाची, अबोध म्हणजे बोध काही न होणे, अबोध दशेमध्ये हा जीव ईश्वर देव ब्रह्म यांचा साक्षात्कार व्हावं, प्रत्यक्ष दर्शन व्हावं, माझ्या स्वप्नात येऊन मला आशीर्वाद द्यावा, माझ्यावर कृपा करावी म्हणून ध्यानधारणाधिक साधना करतात. ध्यानधारणा समजते, ध्यान समाधी नाही का, अष्टांग योग पंचमुद्रा याच्या माध्यमाने साधना करतात की मला साक्षात्कार झाला पाहिजे म्हणून. नंतर ब्रह्मलीन झालो पाहिजे, ब्रह्मामध्ये तद्रूप झालो पाहिजे, मला स्वर्गामध्ये जागा मिळाली पाहिजे, देवलोकात जागा मिळाली पाहिजे म्हणून ज्ञानाधिक कर्म करतात जीव. असे कर्म करतच आहोत जीव आपण. पण संत काय म्हणतात की हंस रहनी ठराव करी, गुरु आज्ञा प्रतिपालिये नियम वर्तिये संत. गुरुनी दिलेले नियम, गुरुनी दिलेली मर्यादा, गुरुनी दिलेले ज्ञान, गुरुनी दिलेले संकेत याचं पालन करा. याचं पालन करण्यासाठी काय करावं लागेल, हे पंचदेहाचे जे ध्यास आहे आत्तापर्यंत आपण बोललो ते ध्यास मिटवून टाका. कारण त्या ध्यासाने जीवाला स्थिरता शांतता प्राप्त होत नाही, त्या ध्यासाने जीवाला सुख समाधान प्राप्त होत नाही असा संतांचा सिद्धांत आहे. मानुष का कर्तव्यही सब अध्यासको छोड़, यही विधि मानुष आजही सदा शांत स्थिति में रहे, सोई स्वधर्म टूट. मानुष का कर्तव्य ही सब अध्यास को छूट. आपण या अध्यासातून सुटलो पाहिजे. कोणत्या? विषय भोगाधिक कर्माच्या अध्यासातून, व्रतवैकल्याधिक कर्माच्या अध्यासातून, ध्यानधारणाधिक कर्माच्या अध्यासातून आणि ज्ञानांतिक कर्माच्या अध्यासातून हा जीव निघला पाहिजे. सब अध्यास को छूट, अध्यास से छूट. सगळ्या अध्यासापासून आपला या जीवाला सोडवलं पाहिजे. जीव त्याच्यात फसून आहे. जन्माच्या पहिल्या क्षणापासून पोट भरणं होऊन नाही राहिलं, इतके वर्ष झालो तरी आपण पोट भरण्याच्या समस्या तयारच आहे.
लहानपणापासून उदबत्ती कापूर लावता, देवतेची पूजा आरती करता दरवर्षीच, पण पुण्य काही प्राप्त होऊन नाही राहिलं, देव काही भेटून नाही राहिला. लहानपणापासून ध्यानधारणा समाधी योग साधत आहो, पण कोणत्याही देवाचा साक्षात्कार झाला नाही, कोणताही देव आपल्या डोळ्यांनी दिसला नाही. ब्रह्मज्ञानी लोकांनी दिलेल्या ज्ञानाचा अभ्यास करता आहो, खूप पाठांतर करता आहो, पण जीवन स्थिर शांत 1 वर्ष जगता आलं असा काही अनुभव प्राप्त झाला नाही. म्हणून संत म्हणतात की माणूस का कर्तव्य, आता तुमचं हे कर्तव्य ठरू शकते की सब अध्यास से छूट, या अध्यासापासून या जीवाला सोडून टाका. मग काय करा, सदा शांत स्थिती में रहे सोई स्वधर्म अटूट. नेहमी तुम्ही सदा शांत स्थिती में राहा. काही लोकांचं म्हणणं असेल शांत कसं राहता येईल जी, शांत राहील तर बाकीचं कोण करल, तुम्हाला अहंकार झालेला आहे आम्ही सगळं करता म्हणून. कारण नरद्यामध्ये आलेला जीव प्रारब्धिक मलिन गतीचा ओघ आणि त्याच्याजवळ असणारा पुरुषार्थ प्रयत्न, या दोहीच्या संयोगाने तुमचं जीवन घडत आहे. लक्षात घ्या. तुम्ही काहीही करतो म्हणा सगळं काही होतेच असं काही नाही आहे. कारण ही जी शरीर तुमचं आहे, हे शरीर प्रारब्धाच्या जमिनीवर तयार झालं. प्रारब्ध तो पहले बने बाद बने शरीर, मालिक तन का कह गए दास कबीर. आपल्या शरीराचा मालक कोण आहे? कर्म, तुम्ही केलेलं कर्म. हा जीव कर्माच्या अधीन आहे. या कर्माधीन असणाऱ्या जीवांनी कितीही स्थिर शांततेसाठी आपण काही प्रयत्न केले तरी स्थिर शांतता या अध्यासाच्या पूर्तीनं सुद्धा होते असं तुम्ही म्हणत. हा तुमचा भ्रम आहे. म्हणून हा अध्यास सोडा. स्थिर शांततेसाठी अध्यासाचं काम नाही. कर्माधीन जोपर्यंत जीव आहे, मनाधीन जोपर्यंत जीव आहे, तिथपर्यंत या जीवाला कोणत्याही बाह्य साधनांच्या उपायाने स्थिर शांतता प्राप्त होत नाही, दुःखाच्या पासून निवृत्त होऊ शकत नाही. हा संतांचा सिद्धांत आहे. म्हणून अध्यासापासून या जीवाला सुटवा. सदा शांत स्थिती में रहे सोई स्वधर्म अटूट. यासाठी संत लिहितात, गुरु आज्ञा प्रतिपाले नियम बरते संत. मग काय करा, हंस रहनी ठहराव करी. आता तुम्ही एक करा, कर्मभूमी का नर्तन, हंसभूमी. एक काम करा, आता बाहेरच्या साधना बंद करा. कर्माचे हे 5 प्रकार आपण सांगितले. या नरद्यामध्ये हजारो लोक करतच आहे 5ही प्रकारचं कर्म. विषय भोगाधिक, व्रतवैकल्याधिक, ध्यानधारणाधिक, ज्ञानाधिक कर्म करतायत. जागृत दशा, स्वप्निक दशा, अबोध दशा, बोध दशा आणि पिशाच्य दशा. दशा 5 आहे. पिशाच्य दशा म्हणजे पिसाठाची दशा. पिसाठासारखे कर्म करत आहे. ज्ञानाचे कर्म करत आहे. योग ध्यान धारणाचे कर्म करत आहे. व्रतवैकल्य, नाम जप तप भजन पूजन पाठ पूजा याचे कर्म करत आहे. आणि अर्थोत्पादनाचे कर्म करत आहे. करतच आहे की नाही. तर हे सगळे तुम्ही सुज्ञ लोकांनी, सारग्राही जीवांनी, कल्याणाच्या इच्छा करणाऱ्या जीवांनी हे काम आता बंद करा. सारग्राही हंसजन लाखो में कोई एक. हजारो लाखो लोकात एक आहेत. तुम्हाला जर आपल्या जीवाचं कल्याण करता असेल तर संत लिहितात, हंस रहनी ठहराव करी. आता 5 देहाचे ध्यास आपण अभ्यास, जर तुम्हाला पाठांतर आहे कोष्टकं 5ही देहाचे आहे की नाही, आहे का? पाठ आहे तुम्हाला सगळ्यांना. स्थूल देह, सूक्ष्मदेह, त्याच्या अवस्था, त्याचे त्रिगुण, कोश, भूमिका, मार्ग, अहंकार आणि फलनिष्पत्ती. पाठ आहे की नाही. स्थूल देहाच्या ध्यास असणारा जीव जे आहे ते कोणते गुण जीव जगत आहे? रजोगुण, तमगुण. 5 मिनटात सांगून देतो पुन्हा रिव्हिजन. तुम्हाला तसं सगळंच आठवते, सांगायचं काही काम नाही. पण माझ्यावर असा भ्रम आहे का विसरता बा तुम्ही, म्हणून पुन्हा सांगा. हा भ्रम माझा आहे तर त्याला मी का करणार? माझा भ्रम विनाकारण आहे. तुम्हाला आठवतेच, पण भ्रम असल्यामुळे मला पुन्हा सांगावं लागते, नाही का? स्थूल देहध्यास, स्थूल देहाचा ध्यास घेऊन जगणारे जे जीव आहे ते जीव जागृत अवस्थे म्हणजे जागृत दशेमध्ये कार्यरत राहते आयुष्यभर. तुम्ही जागृत आहे की नाही पहा. स्थूल देहाचा ध्यास म्हणजे शरीराच्या रक्षणाचा पोषणाचा ध्यास घेऊन
शरीर रक्षण आणि पोषणासाठीच फक्त जागृत आहे आपण आयुष्यभर. सकाळी उठलो की संध्याकाळपर्यंत कशाची जागृती आपल्याजवळ? पोट भरण्याची. संपूनच नाही राहिलं. वर्षामागून वर्ष जात आहे, दिवसामागून दिवस जात आहे, पण झालं बा आता भरलं पोट, आता काही नको असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. 10,000 असेल तोही म्हणत नाही, 10 लाख असेल तोही म्हणत नाही, 10 कोटी असेल तोही म्हणत नाही. कोणाचंच पोट भरलं का? भरलं नाही. स्थूल देहध्यासी जीव जागृत अवस्थेमध्ये रजतम सत्व या त्रिगुणाचा आधार घेऊन अन्नमय कोशामध्ये क्षिप्रा भूमिका वटवून कर्ममार्गाचा अवलंब करून विश्वाभिमान जागा ठेवत आहे. सूक्ष्मदेहध्यासी जीव स्वप्नावस्थेमध्ये रेचकपूरक कुंभक हे त्रिगुण घेऊन प्राणमय कोशामध्ये गतागत भूमिका वटवून उपासना मार्ग स्वीकारून तेजस अभिमान जागा ठेवत आहे की नाही? तिसरा अध्याय कारणदेह. कारणदेहध्यासी जीव कोणत्या अवस्थेमध्ये आहे? सुषुप्ती अवस्थेमध्ये जड जाड आणि मूढ हे त्रिगुण हातात घेऊन सौलिष्टता मनोमय कोशामध्ये कोणती भूमिका अवलंबत आहे? तो सौलिष्टता भूमिकेमध्ये आपल्या योग मार्गाचं काम हातात घेऊन कोणता अभिमान? प्राज्ञ अभिमान जागा ठेवत आहे की नाही? चौथा जो देह आहे महाकारण देह, महाकारण देहाचे ध्यासी जीव तुरिया अवस्था हातात घेऊन साक्षी बोध ज्ञान ह्या त्रिगुणांच्या आधारांनी ज्ञानमार्ग ज्ञानमय कोशामध्ये भूमिका कोणती वटतं? सुलीन भूमिका वटवून त्या सुलीन भूमिकेमध्ये ज्ञानमार्गाचा अवलंबन करून प्रत्येकात्मा अभिमान जागा ठेवत आहे. चारी ध्यास जीव अभिमान जागा ठेवत आहे. अभिमानातून मुक्त होत आहे का? काही फलनिष्पत्ती होत आहे का त्याची? फक्त अभिमान जागा ठेवत आहे. कैवल्य देहध्यासाचा जीव उन्मन अवस्थेमध्ये तत्त्वम अशी त्रिगुणाचा आधार घेऊन विज्ञानमय कोशांतर्गत कोणतं काम करताय? विज्ञान मार्गाचं काम करताय आणि तिथं तो निरंजन अभिमान जागा ठेवत आहे. म्हणजे पाचही देहाचे ध्यासी जीव जे जे काही आयुष्यभर कर्म करताय, जे जे गुण अंगीकारून ज्या ज्या कोशामध्ये जी जी भूमिका वटून ज्या ज्या मार्गाचा अवलंब करतायत त्या त्या मार्गांच्या आधारांनी पंचदेह ध्यासे पंच अभिमान जीवरममान होयत येते. पंचदेहाच्या ध्यासानी 5 प्रकारचे अभिमान जागे ठेवत आहे. अभिमान गळला काही काय ध्यासात नाही. म्हणून आता सद्गुरू कबीर साहेब म्हणतात की हंसरहनी ठराव करा. आता तुम्ही एक काम करा, हंसरहनीमध्ये तुम्ही आपला मुक्काम करा, स्थिती दृढ करा. म्हणजे 24 तास एक एक क्षण हंसरहनीमध्ये गाठा. आता तुम्हाला जर कल्याण करायचं असेल तर जो तू आया जगत में तो ऐसा कर लिहू कर साहेब की बंदगी और भूखे को. जर तुम्ही नरद्यामध्ये आपल्या जीवाचं कल्याण व्हावं, आपला जीव नाना प्रकारच्या बंधनातून दुःखातून समस्येतून आपत्तीतून मुक्त व्हावा असं कुणाला वाटत असेल तर 2 कामं करा. कर साहेब को बंदगी. साहेब म्हणजे आपल्यापेक्षा वयानी समजीनी ज्ञानानी अनुभवानी कर्तृत्वानी श्रेष्ठ जे लोक आहेत त्या श्रेष्ठाप्रती समर्पित व्हा. तन मन धन अर्पण करून टाका. आपल्यापेक्षा वडील आहे, ज्ञानी नाही पण वडील आहे, त्यांचे समर्पित व्हा. त्यांची सेवायुक्त सेवा करा. आणि कर साहेब की बंदगी और भूखे को कछू देऊ. साहेबांना समर्पित व्हा. ज्ञानी संत महात्म्यांना, आईवडिलांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, वडीलधाऱ्या लोकांना समर्पित व्हा. म्हणजे आपल्या काया वाचा मने जमेल तेवढा त्यांना आसरा द्या, सहकार्य द्या, दिलासा द्या, नाही का. त्यांना सुख प्रदान करता येईल यासाठी काया वाचा मने तनमन धनाने समर्पित व्हा. जमेल तेवढं. एखादे आईवडील आहे तुमचे, ज्ञानी नाही अज्ञानी आहे, तरी पण म्हातारपणामध्ये त्यांची सेवा करा, त्यांना सहकार्य द्या, त्यांना दिलासा द्या. हे तुमचं काम आहे. माती दगडाचे देव पूजण्यापेक्षा जिवंत जीवाची सेवा करा, त्यांना सहारा द्या. अज्ञानी जरी असेल
परंतु आपल्यापेक्षा वडील आहे, त्यांना आधार द्या, हे तुमचं काम आहे. पूजा ही खरी. अशा प्रकारे 2 कामं करा. यासाठी